जवळपास 26 मेंबर्स आहेत। बताओ ना तुम्हारा नाम क्या है? बाहेर जातला क्षेत्र में पहुंच जाए। कैसा लग रहा? आता तुम्ही जिथे आम्हा सगळ्यांना बघताय ते समागम आहे। पहिले तर अमृतसरहून आम्ही ट्रेनने आलो, त्याच्यानंतर काही कार आले आम्हाला पिक करायला, त्याच्यानंतर आम्ही समागममध्ये पोहोचल्यानंतर मला ऑटोने पुढे जायचं होतं जिथे आम्हाला स्टे करायचा। दरवर्षी मम्मी पप्पा लोक जिथे थांबतात तिथेच आम्हाला थांबायचं होतं आणि मम्मी आणि माझ्या बाकीच्या सासवा त्या 2-3 दिवस आधीच आलेल्या होत्या। आम्ही तर फिरत होतो अमृतसर वगैरे इकडे तिकडे, तर हे लोक आधी येऊनच सत्संग करत होते आणि जिथे स्टे केला आहे तर तिथे आत्ता आम्ही सगळे चाललो आहोत। सध्या मम्मी आणि ज्या काकू लोक आहेत म्हणजे माझ्या सासवा त्या आमच्यासोबत नव्हत्या जर्नी करता। आता आम्ही फायनली त्यांना भेटणार आहोत। म्हणजे येताना सगळे सोबत होते पण बाकी लोक, अर्धे लोक जे आहेत ते सत्संगला गेले आणि अर्धे लोक जे आहेत ते फिरायला असं होतं। आणि ह्यांचं बघता किती कूल बनतायत रस्त्याने। आणि आम्ही जिथे थांबणार आहे ना तर तिथे म्हणजे ते घर आहे ॲक्च्युली, तिथे आम्ही थांबणार आहे जे सत्संगच्या खूप जवळ आहे। म्हणजे हवं तेव्हा मम्मी ते घरी येऊ शकतात आणि हवं तेव्हा सत्संगला जाऊ शकतात। आणि जिथे आम्ही स्टे करतो तर त्यांचा आणि आमचा खूप जास्त घरोबा आहे, ते आमच्याकडे येतात आम्ही त्यांच्याकडे जातो असं काही आहे। आणि एवढी पब्लिक झाली तर काहींना फॅन हवा आहे, काहींना फॅन नको आहे आणि विशालला विदाऊट फॅन तर झोप येत नाही। सो ते मला जोडी घेऊन आली आणि आम्ही दोघं टेरेसवर झोपतो। इतकी थंडगार हवा आणि इतकं मस्त वाटत होतं, तर ती पण आम्ही मजा लुटली आणि 2 दिवस आम्ही टेरेसवर झोपलो आणि खूप मस्त वाटत होतं। काही वर्ड्समध्ये एक्सप्लेन नाही करू शकत। आम्ही तिथे स्टे करतोय जे घर यूज नाही होत, म्हणजे 2nd फ्लोअर नेहमी बंदच असतो आणि आमच्याकरता तो ओपन होतो। बताओ ना तुम्हारा नाम क्या है, मैं तुम्हारे साथ खेलूं? अभी मैं बाल सुखा रही हूँ दिल्ली के टेरेस पे, और जब से यहाँ आए हैं क्या दिल्ली का थोड़ी फिर हरियाणा है, कपड़े सूख रहे हैं क्योंकि मेंबर्स ही इतने हो गए कि कपड़ों के लिए भी जगह नहीं है। और यहाँ पे जब से आए हैं हिंदी में ही बात कर रहे, तो ब्लॉगिंग में भी हिंदी ही निकल के आ रही है। फिर भी ब्लॉग तो बनेगा मराठी में, है ना। सगळे कपडे सुकतायत। फॅमिली मेंबर्स इतके आहेत, जवळपास 26 मेंबर्स आहेत फॅमिलीमध्ये जे आता ह्या टूरला आलेले। आणि मी गेल्या 3 दिवसांपासून जर्नी करते, हा आमचा 4था दिवस आहे आणि तोपर्यंत मी व्लॉग बनवू नाही शकले कारण की व्लॉगचं माझ्या माइंडमध्येच नाही आलं की मी व्लॉग बनवायला पाहिजे। मला असं वाटलं की पीसफुली आपण फॅमिली टूर करतोय तर व्लॉग मोबाईल नको खेळायला। पण आता मला घरचे उलट बोलतात की तू व्लॉग बनव, हे तर उलट छान आहे व्लॉगसाठी सगळं। तर आणि ज्या भाभींकडे आम्ही थांबलो त्या पण मला फॉलो करतात आणि त्या पण व्लॉग्स वगैरे बघतात, तर त्या मला स्पेशली बोलल्या की तू आजपासूनच व्लॉग बनव, कारण आम्ही किती 1.5 दिवस झाला ना आपल्याला इथे येऊन, तर तेव्हापासून आम्ही इथे। आणि त्यांनी मला 4-5 वेळा विचारलं आणि आता जस्ट मी त्यांच्याकडनं जाऊन आली आहे, तर त्या बोलल्या व्लॉग बनव। तर आता मी त्यांच्याच टेरेसवरनं व्लॉग बनवते म्हणजे इथनं मी स्टार्ट केलं, आता मोबाईल जस्ट ऑन केला। बाकी छोटे क्लिप्स आणि शूट व्हिडिओ आपण तर करतच असतो मेमरीजसाठी। आणि फोटोशूट पण मी केलं आहे, त्याच्यातले काही फोटोज इंस्टाग्रामवर पण पडलेत। आणि इथे इतके माकडे येतात ना, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या टेरेसवर तुम्हाला हे असं जाळीने पॅक केलेलं दिसेल। पूर्ण टेरेस पॅक असतं की जेणेकरून ते घरामध्ये नको यायला। आता माझे डोळे पण इतके लाल झाले, इकडचं जे पोल्युशन आहे म्हणजे जे पण वातावरण आहे ते मला काही सूट होत नाही आहे, त्याच्यामुळे मला डोळ्यांना इरिटेशन होतं आहे। इकडे ऊन पण आहे, पोल्युशन पण आहे, नाशिकमधलं आणि इकडच्या वातावरणात जमीन आसमानचा फरक आहे, त्याच्यामुळे ते मला इतकं काही फारसं सूट होत नाही आहे। मेन तर मुद्द्याचं बोलायचं म्हणजे तर मी इथे आली आहे सत्संग करता, निरंकारी सत्संग, जे की माझ्या मम्मी दरवर्षी येतात, म्हणजे सासूबाई पूर्ण फॅमिली येते, म्हणजे ज्या पण सगळ्या सासवा आहेत, सासरे आहेत, ते पूर्ण फॅमिली दरवर्षी येतात। बॅकग्राऊंडला इतका आवाज आहे ना, मला नाही माहिती कॅप्चर होतोय माझा आवाज, होतोय नाही होतोय। तर माझं बाळ मागे कपडे सुकवतोय, तर बॅकग्राऊंड काही फारसं छान नाही येत आहे। मी आता थोडंसं बॅकग्राऊंड चेंज करते
हां, तर दरवर्षी ते येतात. मी विचार केला मी कधी जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही या लोकांमध्ये, तर का नको ह्या वर्षी आपण पण त्यांच्यासोबत जायला. आणि मी डिसाईड करून आले होते की मी जेव्हा निघेल ना तर बिलकुल कॅमेरा वगैरे ऑन नाही करणार. म्हणजे जे मी ब्लॉगिंग वगैरे ते करत असते, ब्लॉगिंगसाठी कसं असतं ना की कॉन्स्टंट कॅमेरा हातात हवा असतो तरच ते ब्लॉगिंग छान पण बनतं आणि आपण मोमेंट्स कॅप्चर करू शकतो. पण मला असं वाटलं की मी जर फॅमिलीमध्ये आहे, त्यांच्यासोबत आहे, तर कशाला उगाच जे ज्या स्पेशल मोमेंट्स आहेत त्या मी खराब का करू. कारण असं असतं ना की आपण मोबाईल करत बसलो, व्हिडिओ करत बसलो तर आपण जो खरा टाईम आहे त्यांच्यासोबत तो टाईम स्पेंड करणं मिस करतो. ती मजा जी असते ती मिस करतो. पण आता मला जर सगळे आग्रह खातर बोलतायत की कर बाई कर कर कर, तर आता मी तो करायला स्टार्ट केला, म्हणजे व्लॉग तुमच्याकरता खास. आता आम्ही टेरेसवर आलोय. हेअर मी वॉश केलाय. सगळ्यात लेट आंघोळ केली कारण मला आंघोळ करायला टाइम लागतो आणि इतके मेंबर असतील ना तर खूप घाई आंघोळ करावी लागते. तर सगळ्यांनी खूप घाईघाईत आंघोळ केली आणि मग मी डिसाईडच केलं होतं की मी सगळ्यात लेट आंघोळ करेल. तर मग मी सगळ्यात उशीर आंघोळ केली आणि आता मी टेरेसवर केस सुकवायला आली आहे. नवऱ्याला घेऊन आले सोबत, कोणीतरी जोडी पाहिजे ना. आणि बाकीचे सगळे खाली जेवत आहेत, तर म्हटलं त्यांचं जेवण पण होतं आहे तोपर्यंत मी माझं केस बी सुकवून मस्त खाली जाते. आणि रात्री आम्ही टेरेसवर झोपलो होतो आणि इतकी जाम मजा आली. म्हणजे दिल्लीमध्ये पहिल्यांदा मी अशी टेरेसवर झोपली असेल. आम्हाला टेरेसवर झोपायची इतकी सवय ना, मी दरवर्षी म्हणजे गेल्या फक्त मागच्या वर्षी आम्ही टेरेसवर नाही झोपलो, बाकी प्रत्येक वर्षी आम्ही टेरेसवर झोपतो. आणि दिल्लीमध्ये तर असा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं. आणि हे खूप प्रेशियस मोमेंट मला वाटतं की जर आपण टेरेसवर झोपतोय तर ते सगळं वातावरण आणि त्या गोष्टी फील करतोय आणि टेरेसवर झोपण्याची एक वेगळीच मजा असते. तर आज मी ते अनुभवलं. म्हणजे त्या खूप साऱ्या मेमरीज मी सोबत घेऊन जाते ॲक्च्युली. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या लाईफला खूप प्रेशियस बनवतात, सुंदर बनवतात, ब्युटिफुल बनवतात. आणि असंच काही मी आत्ता अनुभवती आहे. हा ना दादा, दादू, हा ना. सगळे खुश आहेत, खूप खुश आहेत सगळे. आता आम्ही आवरून बाहेर कुठेतरी जायचं विचार करतोय कारण आम्ही ऑलरेडी दोन जे स्पॉट्स आहेत ते मिस केलेत. मिस म्हणजे आता वाटतंय मिस केले. कालपर्यंत आम्ही म्हणत होतो नाही जायचं, खूप ऊन आहे, नाही जायचं. आज वाटत होतं जायचं, पण जो ड्रायव्हर होता गाडी जे बुक केलेलं ते कॅन्सल केलं पप्पांनी सकाळीच. आणि आता पप्पा बोलतात तुम्ही लाडावले, आता तुमचं खूप अति होत आहे, इतक्यात हो बोलतात, इतक्यात नाही बोलतात. तर ऑलरेडी पप्पांचा फटकारा खाऊन झालाय आमचा, त्याच्यामुळे आमच्याकडे नाकच नाही आहे बोलायला की पप्पा जायचं. ऑलरेडी नुकसान करून बसलो आम्ही. 2 कार बुक केलेल्या तर त्या कॅन्सल केल्या. सो एक्स्ट्राचे जे पैसे आहेत त्यांना पे करावे लागले. त्याच्यामुळे आता पप्पा लाडच नाही देणार आहे. कळ लागली हाताला. हरिद्वार आणि काय होतं विशाल, ऋषिकेश तिकडे जायचं होतं, तर ते कॅन्सल झालं. ते आता नशिबात असेल तर जाऊच. तर आता आम्ही आज कुठेतरी जाणार आहे. उद्या आज दुपारी विशाल आम्ही कुठेतरी जायचा विचार करतोय. त्याच्यानंतर रात्री आम्ही जाणार सत्संगला. कारण मेन तर आमचं रिझन आहे सत्संग, निरंकारी सत्संग. त्याच्याकरता आम्ही आलेलो. तर मम्मी त्या गेल्या 4-5 दिवसांपासून कॉन्स्टंट जात आहेत, आम्हीच गेलेलो नव्हतो. तर आज आम्ही जाणार आहे त्यांच्यासोबत. आणि सत्संग उद्या जाणार आहे आम्ही याला कुठे दादा, कुरुक्षेत्राला जाणार आहे उद्या. कुरुक्षेत्र परवा माहित नाही कुठे, आणि तेरवा आम्ही घरी रिटर्न होतो. जवळपास आमचा 7-8 दिवसांचा टूर होता. इकडे खूप सारे माकडे येतात, त्याच्यामुळे विराटन त्यांना पण खूप मजा येते बघायला. कारण आपल्या म्हणजे नाशिकला तर माकडं बघायला भेटत नाही, पण इकडे सकाळी उठल्या माकडं बघायला भेटतात. म्हणजे आमच्या माकडांना ते माकडं बघायला जास्त मजा येते, त्या माकडांना पण आमची माकडं बघायला इतकी मजा येते. काहीच मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे आमच्या सोबत जवळपास 6 मुलं आहेत, म्हणजे 3-4 मुलं आहेत आणि 2-3 छोटे विराट एवढे त्याचे भाऊ बहीण लोक आहेत. पूर्ण ट्रेनमध्ये आमचं जे बोगी होतं ना, तर 4-5 बोगीमध्ये आमच्या पोरांचा आवाज होता. आणि लिटरली माकडासारखी उड्या मारत होते. येताना तर मी ते कॅप्चर केलं नाही, पण जाताना मी तुम्हाला गंमत दाखवते. म्हणजे लिटरली तोंड आम्हाला चेहरे लपवावे लागत होते की नाही हे लोक आमच्या सोबतचे नाही आहे, नाही म्हणजे हे पोरं आमचे नाही आहे, असं लिटरली असं करून आम्हाला तोंड लपवावे लागत होते. लिटरली ठिकठिकाणी यांनी लाजवलंय आम्हाला की हे आमचे मुलं आहेत. लिटरली कार घेऊन फिरत होते या डब्यातून त्या डब्यातून. आणि एक बॉडीगार्ड त्यांना कंपल्सरी ठेवावा लागत होता. त्याचे पप्पा झाले की मग ते पुष्पित म्हणजे आमचा भाचा,
ह्या दोघांचं तर ड्युटीच होतं की हे पोरांकडे लक्ष देतील. म्हणजे इतकं त्रासवून सोडलं होतं की रात्री पण लोकांना झोप नव्हती ह्यांच्यामुळे. जेवढे तेवढे कुठे ते 12-1 वाजता झोपले असतील, पण तोपर्यंत कॉन्स्टंट यांचा आवाज. आणि दर 5 मिनिटाला भूक लागली की सू लागली की पुढे मग इकडे बसू तिकडे बसू, नाही मला इकडेच बसायचं, नाही मला तिकडेच बसायचं. तर अशी गंमत त्यांची चालू होती. इतकं त्रासवून सोडलेलं, त्याच्यामुळे मला कॅमेरा ओपन करायला काही चान्सच नाही भेटला. तुम्ही दादाचा शर्ट घातला आणि दादाने तुम्ही पॅन्ट घातली, असं का बरं? कारण मी दादाचा पार्टनर आहे ना. दादाचा शर्ट नाही घातला नाही की नाही. काही दिवसांनी मी तुझा शर्ट घालेल बेटा. नाही, तू मोठा झाल्यावर मी कोणाचे कपडे घालू? मला जर तुझे टी शर्ट आवडले तर मी घालेन तुझे टी शर्ट. तुला जर सिस्टर झाली तर ती पण तुझे टी शर्ट घालेल. इतकी सुंदर हवा येते, इतकी सुंदर हवा येते की बस कर. आणि बऱ्याच अशा माझ्या बहिणी आहेत त्यांना क्वेश्चन मार्क येतो जेव्हा पण विशाल माझ्या केसांमध्ये काहीतरी ड्रॉपरने लावत असतात. तर मला विचारलं जातं की काय लावत असते नक्की, सांग आम्हाला तरी. ॲक्च्युली मला ना केसांना इरिटेशन होतं. माझा स्कार्फ जो आहे तो सेन्सिटिव्ह आहे. तर मला डॉक्टरने एक हे दिलं आहे, सिरम दिला आहे. तर ते सिरम मी नेहमी लावत असते ज्याच्याने मला इचिंग नाही होत. कैसन बा ह्या घरचे जे ओनर आहेत ना, तर ते ह्या घराचा 2nd फ्लोअर कधीच यूज नाही करत. ते फक्त दरवर्षी जेव्हा आम्हाला यायचं असतं तेव्हाच ते घराला साफसुथरं करतील, वरती बेड वगैरे सगळे व्यवस्थित करून ठेवतील, छान आमचं वेलकम करतील. आणि इतर वेळी मात्र ते इथे यूज करत नाही. फक्त कपडे वगैरे काही वेस्टेज ठेवायचं असेल स्टोरेज, ॲज अ स्टोरेज ते यूज करतात. बाकी आमच्याकरता हा दरवर्षी यूज होतो. दिल्लीला येत असताना माझ्या लक्षातच नाही की अरे तिकडे थंडीऐवजी ऊन पण असू शकतं. तर दुसरं ऑप्शन मी ठेवलंच नाही. एकच स्वेटर कॅरी केलं आणि आता उन्हासाठी तेच यूज होतं. इतकं प्रचंड ऊन होतं की मी तुम्हाला कसं सांगू. तर त्याच्यामध्ये मला स्वतःची केअर करण्यासाठी, नाहीतर मी भाजून निघाले असते, तर मला स्वेटर स्कार्फ सगळ्या ह्याच्याने पॅक होऊनच जावं लागत होतं. तर मी सगळीकडे अशीच फिरत होते एका स्वेटरवर. ह्या लुकमध्ये माहिती आहे रेड कलरची साडी आणि व्हाईट कलरचं ब्लाऊज वेअर केलं आहे, ज्याचे फोटोज आणि व्हिडिओज लवकरच इंस्टाग्रामला येते. साइड में रखिए ना भाई. और कहाँ रखना साइड में रख के दोनों भी साइड हो गए. घरी चांगला आराम झाला असता. तुझी मामी म्हटली आराम हराम है, चलो बाहर थोड़ा फोटोशूट. तो अभी मैं गॉगल लगा के सो जाऊंगा, ऐसा ये कमरा खुला है. लग रहा सोया वो लग रहा है, नहीं लग रहा. तुम अपनी आंखें खुश रखो, मैं अपनी आंखें बंद कर रहा हूँ. म्हणजे ब्लॉग मध्ये बोला याचा अर्थ तुम्ही काही पण मिनिंगलेस बोला असा अर्थ होतो. मुझे सबसे ते बोलते स्वेटर काय घातलंय तू? स्वेटर तू याच्यासाठी घातलं की साडी घातलेली तू? मग लागतंय तिकडे बस, इकडे टेकून बस, असं टेकून बस पुढे. अरे पुढे झाल्यावर आपण ते तोडून फेकून देऊ. ठीक आहे, ते फेकून देऊ आपण. सो गाईज, मी आता तुमचा क्वेश्चन असेल मी साडीवर स्वेटर का घातलंय. तर बाहेर इतकं भयानक पोल्युशन आहे आणि आम्ही दुपारच्या वेळी निघालो, त्याच्यामुळे ऊन पण खूप आहे. सो स्किनला प्रोटेक्शन म्हणून मी स्वेटर घातलंय आणि स्कार्फने पण मी पूर्ण पॅक असते. आता जेव्हा मी लोकेशनवर पोहोचेल तेव्हा मी हे रिमूव्ह करेल.
आणि आमची पूर्ण जर्नी जी आहे ती ऑटोने चालली आहे, कारण आम्ही जिथे स्टे केलेला तिथं हे जवळ होतं. आम्ही डिरेक्ट ऑटो बुक केला आणि तिथनं आम्ही लोकेशनवर जातो जिथे आम्हाला म्हणजे आम्हाला असं काहीतरी हवं होतं जे आमच्या घराच्या जवळ पण असेल, जिथे आम्ही स्टे केला आहे आणि जास्ती टाईम पण नाही लागणार, कारण जायचं आहे समागमला, सायंकाळी सत्संगला. तर हे सगळं बघून सत्संग पण झाला पाहिजे अशा हिशोबाने आम्ही आजचा प्लॅन केलेला, की जेणेकरून दिवस वेस्ट नको जायला, कारण आम्ही हरिद्वारचा पण प्लॅन ऑलरेडी कॅन्सल करून ठेवलेला. तर हे पण मिस नको व्हायला म्हणून जवळजवळचं जे पण आहे ते आम्ही बघू शकतो असं काहीतरी प्लॅन करून आम्ही निघालो. आणि तुम्ही माझ्या अराउंड बघताय हा पुष्पित आहे आमचा, यांचा भाचा. हे पुष्पितचे मामा आहेत, छोटे मामा. हाताकडे काय बघतात? छोटे मामा आहे पण मोठे दिसतात. पुष्पित, तुला काय वाटतं मामा नेहमी मिनिंगलेस का बोलत असतात? कोणत्या शब्दाने बोलायला? We have no words. एकही शब्दाने बोलायला. क्या बोल रहा है? मेरी मामी की साइड हो गया तू और मामा के बजा रहा है. अबे तू क्या खेल रहा है? क्या खेल रहा है तू? हाँ? मस्त डान्स होतोय तुमचा. आम्ही गेल्या 45 मिनिट्सपासनं ना, म्हणजे 2 ऑटो चेंज केला आम्ही, पण 45 मिनिट्सपासनं आम्ही जर्नी करतोय. बँगलचं शॉप पण होतं बघ विशाल इथे. स्टील आम्ही अजून पण पोचलेलो नाही आहे जिथे आम्हाला पोचायचं आहे. लेट्स सी गेल्यानंतर सॅटिस्फॅक्शन होतं की नाही होतं. तिथे आम्हाला एक मिनी बाजार लागला आहे आणि मला खूप व्हरायटीवाल्या बँगल्स बघायला भेटल्या, पण माहीत नाही मी त्या घेऊ शकते की नाही घेऊ शकते. बँगल्स किती सुंदर सुंदर आहे. नाही होणार आहे, पॉझिटिव्ह राहायचं, बिंदास राहायचं. पुढे आता आम्ही रूमवर जाऊन पुन्हा आवरलंय, फ्रेश होऊन पुन्हा चाललोय सत्संगला. सारखं फिरतोय, वेड्यागत फिरतोय. आणि मम्मी ते गेल्या 4-5 दिवसांपासून कॉन्स्टंट रोज सत्संग करतात, पण आम्ही मात्र आज चाललोय. आणि तुम्हाला सांगते, लोक VIP पासेस घेऊन पुढे बसतात दर्शनाकरता किंवा सत्संग ऐकायला. आम्ही सेकंड लास्ट डे चाललोय, म्हणजे आम्हाला 2च दिवस सत्संग होणार होता. आणि आम्ही पहिल्याच दिवशी गेलो. आम्ही दर्शनाकरता लाईनमध्ये उभं राहिलो, पुढे गेलो, माताजींचं दर्शन घेत होतो. आणि तेव्हाच माताजींचे विचार सुरू झाले आणि आम्हाला सगळ्यांना तिथेच बसवलं. म्हणजे अगदी VIP सत्संग आमचा झालेला आहे. आणि एक असतं ना की लेट पण थेट, असं काही झालंय. तर सगळे बोलत होते की काय यार, तुम्ही आले आणि तुम्हाला एकदम VIP दर्शन भेटलं. ते नशिबाचे भाग असतात यार. हे तर आम्ही बाहेरून आलेलो ना, तर भूक लागलेली विराटला पण. आणि लाईनमध्ये जर का दर्शनाला उभं राहायचं तर टाईम लागणार होता, 1-1.5 तास लागू शकतो. तर आधी पहिले थोडंफार खाऊन घेतलं, कारण पुन्हा विचार वगैरे होतील तर 2.5-3 तासाचा टाईम होता. परत जेवायला वगैरे चान्स नाही आहे. मग नंतर सगळं झालं, सत्संग एकदम छान प्रकारे झाला आमचा. आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रसादी, आणि प्रसादीनंतर मग होल फॅमिली पहिले तर एकत्र आली आणि मग एकत्र येऊनच आम्ही सगळे घरी गेलो. सो गाईज, आमचं आत्ताच जेवण करून झालं आहे आणि आमचं बारीक निरीक्षण चालू आहे, ऑब्झर्वेशन. मी आता यांची वाट बघत बसले, आईस्क्रीम आणायला गेले.
हा बेटे गुगू ते आवाज देतो तुला गुगू भेटला हो त्या दोघांपेक्षा एक छोटी मुलगी तिचा हात मी धरलाय जर गाईच तुम्हाला वाटत असेल ही बॅग बायकोची घेतलेली आहे तर तसं नाही आहे, ती माझ्या आईची बायकोची बॅग पा और डोली जी जो कि लखीसराय बिहार से आए हुए हैं, कृपया करके अपने सेवादल स्टैंड कटिहार क्षेत्र में पहुंच जाए। वहाँ की ओर खाली कर रहे हैं। और डोली जी जो कि लखीसराय बिहार से आए हैं